आपण आईवरती निखळ आणि निस्वार्थप्रमाणे प्रेम करतो, तसेच वडिलांवरती सुद्धा निखळ आणि निस्वार्थप्रमाणे प्रेम करतो, तसंच बहिणीवरती निखळ सुद्धा निस्वार्थप्रमाणे प्रेम करत असतो. पण एखादा मुलगा आणि मुलगीवर प्रेम करत असतो त्यावेळेस एक जातीची भिंत एक मध्ये उभा राहते. तर आपण भारत हा 21व्या शतकापर्यंत आला तरी पण अनेक घटना जातीच्या ह्याच्यातून खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. तर अशीच एक घटना लातूर मध्ये धनगर समाजाच्या मुलाने मराठा समाजाच्या मुलीवरती प्रेम केलं होतं. तर ही घटना काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर तसं पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये टाकळे हे छोटंसं गाव. तर छोट्याशा या गावामध्ये माऊली सड हा त्याच्या आई वडिलांसोबत तो त्यांच्या घरी राहत होता. तर तो 10वीचं शिक्षण झाल्यानंतर ITI करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेला. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तो काही कारणासाठी घरी सुद्धा येत होतो. तर त्या सुट्ट्याच्या वेळी त्यांच्याच गावातील मराठा समाजाच्या 20 वर्षाच्या मुलीसोबत त्याचं प्रेम संबंध जुळल्यानंतर हीच बातमी संपूर्ण गावामध्ये पसरल्यानंतर काही महिन्यामध्येच ही बातमी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. तर हे मराठा समाजाचं कुटुंब एक प्रतिष्ठित कुटुंब असलं होतं. त्यामुळं आमची जी प्रतिष्ठा आहे गावामध्ये संपूर्ण आमच्या भावना दुखावल्या जातील. तर आमच्या मुलीसोबत धनगर समाजाचा मुलगा प्रेमच कसं करू शकतो, त्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावांना सुद्धा मारहाण करण्यात आली. तर मुलींनी इतका निश्चय पक्का केला की मी त्याच मुलाशी माऊलीशीच लग्न करेल, म्हणून ती मुलगी माऊलीच्या घरी आली आणि त्याच्या कुटुंबासोबत काही दिवस राहिली. तर काही दिवस राहिल्यानंतर त्या माऊलीच्या आई वडिलांनी समझोता करण्यासाठी त्या मुलीला घरी पाठवल्यानंतर माऊलीच्या आई वडिलांनी आणि त्या मुलीला सुद्धा घरी पाठवल्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर त्यांच्या गावामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वर्गीय यांच्या पत्नी तिथे आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात तिथं होत्या. आणि तिथं माऊली हा जेवणासाठी गेलेला होता आणि माऊलीला तिथे एक फोन आला. फोन आल्यानंतर तो फोन होता मुलींच्या घरच्यांचा आल्यानंतर तिथे गोविंद फट उर्फ कांच्या, तर हे त्याच्या सहकार्यासोबत पण 10-15 मुलाच्या सहकार्यासोबत गुंड प्रवृत्ती लोकांसोबत तो तिथे थांबला होता तप धरून. तर त्यांच्या मुलींच्या घरच्यांनी या लोकांना बाहेरून बोलवून घेतले होते आणि तिथे माऊलीला अक्षरशः मारहाण करण्यात आलेली होती. मारहाण करण्यात आली होती लोखंडी रॉडने. नंतर ज्या गाडीचे चॉकअप्सर असते त्या चॉकअप्सरच्या रॉडने सुद्धा त्याला अक्षरशः मारहाण करण्यात आली. तर जवळजवळ डोकं सोडून पाठीमागचा जो खालचा भाग आहे ते एकही हाड शिल्लक न ठेवता संपूर्ण रक्ताचा स्राव बाहेर पडेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यानंतर ही बातमी त्यांच्या घरच्यांना कळल्यानंतर घरचे सुद्धा तिथेपर्यंत आले. माऊलीला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची दहशत टाकळी गावामध्ये इतकी होती की माऊलीला हात सुद्धा लावू दिलेला नाही. माऊलीला आम्ही मारून टाकलेले, तर माऊलीची तू उद्या माती कर अशी धमकी सुद्धा तेथील गुन्हेगारांनी त्यांना दिली. तर गुन्हेगारांनी दिल्यानंतर जी मुलगी सुद्धा मी कोर्टात मुलाच्या बाजूने जबाब देणार अशी आरडाओरड सुद्धा करण्यात येत होती. तर मुलीला सुद्धा त्यांच्या घरामध्ये कोंडून टेकलं होतं आणि मुलाला सुद्धा गेटला बांधून सुद्धा मारहाण करण्यात आले होते. मुलगा तिथे 3 तास पडून होता, तर कोणी त्याचा हात लावण्यास पुढे येण्यात इतकं दहशतीच्या दबावाखाली तो पुढे आल्यानंतर 3 तासानंतर त्या लातूर जिल्ह्यातील पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी पंचनामा करून जो मुख्य आरोपी गोविंद घुटे यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर जे सहकारी अद्याप सुद्धा त्यांना फरार आहेत. त्यामुळे त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर जवळजवळ 2 महिने माऊली हा मृत्यूशी झुंज देत होता. मृत्यूशी झुंज देत असताना त्या माऊलीच्या आई वडिलांनी हॉस्पिटलच्या खर्चासाठी जवळजवळ त्यांच्या सोबत असलेली 2 एकर जमीन सुद्धा विकले आणि जमिनीतून विक्री केलेल्या पैशातून 25 लाख रुपये त्या माऊलीला हॉस्पिटलसाठी खर्च सुद्धा केला. पण 6 जानेवारी 2025 रोजी माऊलीची मृत्यूची झोन देत असताना प्राणज्योत मालवली आणि त्याचे पैसे गेले त्यांच्या घरच्यांचे आणि माऊली सुद्धा त्यांना वाचवता आलेलं नाही. तर त्यांनी न्याय मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हक्के यांनी सुद्धा तिथे भेट दिली. आणि तर हा झालेला गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेऊन जास्तीत जास्त जे गुन्हेगार आहेत त्याचे सहकारी आहेत आणि जे मुलीचे कुटुंबीय आहेत त्यांना अटक करून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लक्ष्मण हक्के यांनी सुद्धा केली. तर मित्रांनो, असे गुन्हे पुन्हा घडून येते म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्यामध्ये जो आता महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये,
तर हे जातीय सलोखा राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते प्रयत्न केले पाहिजेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा.